तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा. वटपौर्णिमेच्या वेळेस थोडे हे पानं वगैरे पडलेले होते भरपूर वडाच्या तिथे, ते थोडं झाडून घेतलं आणि तुम्हाला छान माझं बागेमधील मनमोहक रुटीन पाहायला मिळणार आहे. नक्की बघा. थोडा पाऊस झाला आणि बागेमध्ये आले ना, तर पक्ष्यांचे जे मी लावलेले होते दाणे ठेवायला ते पूर्ण थोडंफार पाणी पडलं होतं आणि आता पक्ष्यांनासुद्धा ते खावं असं वाटत नाही जेव्हा पाण्यानं गजगशीत होते. त्याच्यामुळे हे सगळे मी आता अशा ठिकाणी लावते की तिथे पाणी कमी लागेल आणि हे सर्व काढून नेण्याचं माझं काम सुरू आहे. आणि सकाळचं वातावरण इतकं प्रसन्नतेचं राहते ना, हे हिरव्यागार झाडांकडून बघून आहे ना, असं वाटते जणू काही हिरवी कंच चोळून असलेली झाडं आपल्यासमोर उभी आहेत. डोळ्यांना अगदीच छान वाटते आणि मनाला तर एकदम प्रसन्न होऊन जाते जेव्हा आपण बागेमधले छोटे मोठे काम करू. कारण आता तर असं सिद्ध झालं आहे बागकामामध्ये की आपलं आरोग्य आणि मन प्रसन्न राहते म्हणून मी बागेमध्ये येऊन दररोज काम करते, कारण तिथं मला खूप छान वाटते. आणि बघा आता पक्ष्यांचे जे काही मी फीडर काढलेले आहे ते बघा आता ह्या साईडने लावत आहे आणि इकडे आता सोलर असल्यामुळे पाऊस कमी लागेल या आशेने मी इकडे त्यांचे घेतलेले आहे. आणि चिवताईला माहीतसुद्धा झालं, चिवताई पहिलेपासून इकडे या साईडने येतातच. मी तिकडे याच्यासाठी लावले होते की पक्ष्यांना ते खूप लवकर दिसतात आणि मग तिथं पक्षी येतील, हा माझा प्रयत्न होता. बागेसोबत हे सर्व गोष्टी एकत्र आल्या ना तर आपल्या बागेमध्ये एक नैसर्गिकता छान वाटते आणि एक वेगळंच वातावरण तयार होते. आणि तुम्ही पण थोडंफार जरी बागकाम करत असाल ना, तुम्ही ह्या गोष्टी तुम्हालाही वाटत असेल की खूप छान वाटते बागकाम करताना. आणि जेव्हा हे छोटे छोटे पक्षी आपल्या बागेमध्ये येतात ना, तर एक छान असं संगीत आपल्याला ऐकायला मिळते. ते पण काही पैसे न खर्च करता निसर्गातलं आनंदमय असं हे वातावरण असते. आणि तेच मी करत आहे. आणि थोडी आता नेटसुद्धा सोडते, कारण इथे काही झाडांना पाणी मिळते तर काही झाडांना नाही मिळत. आणि नेटची अवस्था खूप खराब झालेली होती, कारण यावर्षी हवेनं वगैरे ते बऱ्याच दिवसाची सुटून गेलेली होती. पण मी म्हणत होती की थोडं जरी झाडांना आपल्या वाचवता आलं तरी बरं, म्हणून मी ती तशीच ठेवली होती. पण आज बघा, आज ती नेटसुद्धा काढून घेते जशी जमेल तशी आणि सगळी फीडर तिकडचे काढून इकडे लावते, ज्याच्यामुळं पाणी याच्यात साचणार नाही. अशा बागेमधील बरेच कामं केले. त्याला म्हटलं आज बागेतील रुटीन तुम्हाला दाखवूया. ह्या कामानं तुमचंही मन प्रसन्न होईल हिरवंगार वातावरण बघून. आजचा व्हिडिओ हे वातावरण तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. मनापासून खूप खूप धन्यवाद.